Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. श्री गणेशाय नमः। अथ पांडुरंग स्तोत्र प्रारंभ। जय जय श्री पंढरीनाथा भक्तवत्सला रुक्मिणी कांता। तुची माझा माता पिता बंधू चुलता गणवोत। इष्टमित्र सखा सज्जन तुची माझी संपत्ती धन। रात्रंदिवस करितो स्मरण याविन साधन नेनेची। ऐसे असता कृपानिधी देहाभिमानाची ये संधी। कामक्रोधाची ये बुद्धी मी त्रिशुद्धी सापडलो। म्हणून इंद्रिये नाहीत स्वाधीन एकांतीन घडे तुझे चिंतन। आता त्याचे निवारण करता जगज्जीवन तू एक। विश्वव्यापक तू अनंता सर्वाठाई तुझी सत्ता। आता निरसोन माझी चिंता निरवी संता निज कृपे। दीनदयाळा जगजेठी तू पावलासी बहुतांच्या संकटी। अंबरीश बहुत होता कष्टी उठा उठी धाविन्नलासी। दुर्वासे दिधला त्यासी शाप त्यामागे सुदर्शन लाविले सकोप। ऐसे निज भक्तांचे पडप तू माय बाप पुरविता। अंबरीशाच्या कैवारे देवा 10 गर्भवास सोशिले तुआ। नाना चरित्रे केशवा अवतार भावा दाखविसी। संकटी पडता प्रजापती तेव्हा मत्स्यावतार धरिला प्रीती। शंखासुर वधोनी सत्वरगती विधातया श्रुती तिधल्या। कमठरूप धरोनिया एक वेळ पृष्ठीवरी धरिला मंदराचळ। 14 रत्ने काढोनी तात्काळ वृंदारक सकळ तो शविले। मोहिनी रूप धरुनी जान देवास करविले अमृतपान। ऐसे वर्णिता तुझे गुण आलासे क्षणपणीवरा। हिरण्याक्ष दैत्य भारी तेणे पृथ्वी घेतली खांद्यावरी। तेव्हा सुकर होऊनी श्रीहरी पावलासी लवला आहे। उर्वी धरोनी दाढेवरी असुर मारिला रणचत्वरी। ऐसी वर्णिता तुझी थोरी ब्रह्मकुमरी तल्लीन। हिरण्यकश्यपूने प्रल्हाद गांजिला तो नाना परी रक्षिला। अग्नीत टाकिती तयाला दाह अंगान रागेची। समुद्री टाकिता क्रोधे करुण परित्यासी बुडवू न शके जीवन। मुखे करिता तुझे स्मरण सर्प दारुण न डंकिती। पर्वताहुनी लोटिता सत्वर परी सर्वथा न होय चूर। विषपाशिता अति दुर्धर परी न जाय साचार प्राणतयाचा। हिरण्यकश्यपू पुत्रा लागून म्हणे तुझ्या नरहरीचे स्थळ कोण। येरू देतसे प्रतिवचन विश्वभरून उरलासे। स्तंभात आहे म्हणे असुर म्हणून मारिला लत्ता प्रहार। तेथे प्रगटलासी तू शारंगधर दैत्य थोर विदारिला। ऐशा परी प्रल्हाद भक्ता तुआ रक्षिले अच्युता। नरहरी अवतार पंढरीनाथा घेतला होता त्यासाठी। विनंती करिता आखंडल वामन झालासी दीनदयाळ। बळीसी छळुनी तत्काळ त्याचा द्वारपाळ झालासी। रेणुकेच्या कैवारे जाण क्रोधे वधिला सहस्त्रार्जुन। त्रिसप्तके परशुरामे जाण क्षत्रिय पृथ्वीचे मारिले। राज्यी स्थापिले धरामर स्वजातीचा अभिमान थोर। ऐसा तू रुक्मिणीवर अतिउदार सर्वस्वे। बंदी पडले सकळ सुरवर मग घेतला श्रीरामावतार। निजांगे वधोनी दशकंधर देव सत्वर सोडविले। सांडूनी जाती कुलाभिमान तन मन धनेसी आला शरण। तो चिरंजीव करोनी विभीषण लंका दान दिधली। वसुदेव देवकीच्या उदरी अवतार घेतला श्रीहरी। नंद यशोदेच्या मंदिरी नाना परी क्रीडलासी। माती खाता एके दिनी यशोदा पाहे क्रोधे करुणी। मग अनंत ब्रह्मांडे तिजलागुनी दाविली वदनी निजलीला। कंसचानूर मर्दून राज्यी स्थापिला उग्रसेन। मग समुद्रात द्वारका निर्मून वस्ती स्थान पै गेले। पांडवासी होता नाना आपदा त्यासी संकटी रक्षिले गोविंदा। भीमासी होता विषबाधा त्यासी मुकुंदा रक्षिले। लाक्षाग्रही पंडुसूत जळता पळविले विवरात। ऐसा कृपाळू तू लक्ष्मीकांत पवाडे गर्जत पुराणी। धर्माघरी तुआ श्रीरंगे
उच्छिष्टे काढिली निजांगे, देखून अर्जुनाच्या प्रेमरंगे, घोडी निजांगे धुतली, वाढिता दुर्जनांच्या पंक्तिपटी, तो कंचुकीची सुटली गाठी, द्रौपदी पडली संकटी, तेव्हा जगजेठी स्तविले तुझ, ते समयी तू दीनदयाळा, चतुर्भुज केली द्रुपद बाळा, ऐसा तू घनसावळा, भक्त प्रेमळा सुखाब्धी, एकदाची कौरवान्न मागती, तै प्रतिपात्री निर्मिली द्रौपदी सती, गांधार लज्जित होनी चित्ती, मग पाहती अधोमुखे, धर्मराजे पण हरविला, तेव्हा दुर्योधन संतोषला, सभेसे आणली द्रुपद बाळा, काय बोलिला दुर्योधन, वस्त्र हिरोनी याज्ञसेनी, आताच नग्न दाखवाजनी, संकट जानुनी चक्रपाणी, तुझी विनवनी करीतसे, ऐकून द्रौपदीचे करुणावचन, द्वारकेहून केले धावने, गरुड पवनानी मन, वेग त्याहुनी विशेष, दुःशासने फेडिता अंबर, वस्त्रे नेसविली अपार, ऐसे कौतुक शारंगधर, दाविसी थोर निज भक्ता, वनवास कंठिता पांडवांसी, तो छळने पातला दुर्वास ऋषी, सत्वर भोजन मागता निशी, संकट धर्मासी पडियेले, त्या संकटी देवाधिदेवा, द्रौपदीने केला तुझा धावा, मगलवला हे केशवा, रचिली माव घटीत, गंगातिरी द्रौपदी सहित, निर्माण केले पंडुसुत, अन्ने वाढुनिया तृप्त, ऋषी समस्त जेवविले, ऐशी अद्भुत तुझी कीर्ती, व्यासे वर्णिली भारती, तैशा परी रुक्मिणीपती, पाव मज प्रती ये वेळी, नकरे धरिले गजेंद्रासी, ते तुझ स्मरला ऋषिकेशी, मग सत्वर पावोनी तयासी, सोडविले निज कृपे, जळ प्यावया काननी, तो पारधियाने कोंडिली हरिणी, एके दिशे वनवा लावोनी, बाणगुनी लाविला, एके दिशे उभे केले श्वान, एकीकडे पाश घालोन, हे देखोनिया हरिण, तुझे चिंतन करीतसे, 30 पावलासी तू वैकुंठनाथ, ससा प्रगटला अकस्मात, त्या मागे श्वान त्वरित, पळोनी गेले ते धवा, पारधी सीत ओढिता गुनी, तव ते मोडिले तक्षणी, पाशावरी आला अग्नी, तेने जाळूनी टाकिले, गगनी ओळला मेघराज, तेणे वनवा विझविला सहज, या परी निज भक्तांचे चूज, तू अधोक्षज पुरविता, कपोता कपोती वृक्षावरी, असता व्याध पातरा सत्वरी, ससाना सोडिला तयांवरी, धनुष्य निज करी ओढिले, तया संकटी देवाधिदेवा, पक्षी करीती तुझा धावा, मग सर्परूप धरुणी तेव्हा, पारधियासी डंखिले, चांचरी गेला हातीचा बाण, तेने ससाना पावला मरण, तरुवरी पक्षी दोघे जन, निज कृपेने रक्षिले, तापसिया पारधी बोलेपन, चतुर्भुज सावज आणि तो धरुण, देखो नितयाचे निर्वाण, दिधले दर्शन व्याधासी, कलियुगे बौद्धावतार सहज, परिनिज भक्तासी बोलिसी गुज, ऐसे ते संत महाराज, अभंगी पैज बोलती, पुंडलिकाच्या भेटीसाठी, पंढरीसी आला जगजेठी, नासाग्री ठेवनी दृष्टी, वाट पहासी भक्ताची, नामयाची देखोनी भक्ती, त्या संगे जीविलासी श्रीपती, ज्ञानदेवाची ओढोनी भिंती, दाविली ख्याती चांगदेवा, कबीराचे मागी विनिले शेले, जनीचे दळण कांडन केले, रोहिदासाच्या उदरी दाविले, यज्ञोपवित विप्रांसी, सावत्याचा भक्तवत्सला, तुवा खुरपिला स्वहस्ते मळा, चोख्या मेळ्यासी दीनदयाळा, ढोरे ओढू लागलासी, गोरा कुंभार निज भक्तपुरा, त्याची मडकी घडसी शारंगधरा, दामाजी पंतासी रुक्मिणीवरा, जाऊनी बेदरा रक्षिले, कुर्मदास चरण विरहित, त्याने धरिली भेटीची आर्त, त्यासाठी पायी चालत, लहुळासी त्वरित गेलासी, सेना भक्त बैसला पूजेसी, म्हणून नृपवर कोपला त्यासी, निजांगे नापिक ऋषिकेशी, होऊन रायासी तोषविले, मीराबाई साठी विठ्ठला, पित्याने पाठविला विष प्याला, तो तुवा अमृता समान केला, तू झालासी अधिकारी, रामदासासी भक्ती देखोनी, डाकुरासी आला द्वारकेहुनी, वालभर सुवर्ण घालिता त्यांनी, पारडे उचलूनी वर गेले,
आशीर्वाद देता तुलसीदास उठविले सतीच्या भ्रतारास धनाजाटाच्या शेतास पेरिले सायासे गोविंदा नरसी मेह त्याची भक्ती चोखडी त्याची द्वारकेसी भरसी हुंडी पुत्राच्या लग्ना लवड सवडी आला सीतातडी धावोनिया नामदेवाचे कीर्तनी निर्मळ आवंढ्या नागनाथी फिरविले देऊळ कर्माबाईस तू घननीळ खिचडी मागसी निजमुखे हरिशंकर रूप दाऊनी नरहरी सोनार लाविला भजनी तुझे पवाडे शारंग पाणी वर्णिता वाणी कुंठित मांजरीची पिली मडक्यात होती आव्यात घालिता सत्वरगती बाळे आकांत करीती तो मांजर भोवती फिरतसे क्रशान पेटला बहुत जेव्हा कुलाल चित्ती समजला तेव्हा म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा अघटित मावरची आता अग्नीत पिली न वाचली जर मी सर्वथा न करी संसार तेथे पावलासी शारंगधर भक्त निर्धार दे कोणी पितांबराचे सोगे कौस्तुभमाळा टाकिल्या मागे धावनी आलासी लगबगे तू निजांगे दीन दयाळा पिली होती ज्या भाजनात ते कच्चे राहिले आव्यात कुंभार उचलून जो पाहत तो पिली जिवंत देखिला ऐसे अघटित रुक्मिणीपती तुझे चरित्र वर्णिले संती माझी तो मंदमती जानसी चित्ती दयाळा भानुदासासी छळिता रामराव शुळासी फुटले पल्लव ऐसी अघटित तुझी माव विरंचीसी ठाव कळेना एकनाथाची भक्ती देखोनी 12 वर्षे वाहिले पाणी देवपूजेसी गंध उगाळुनी देसी चक्रपाणी लवलाहे 13 दिवस उदकात तुवा उभे राहोनी जळात तुकोबाचे अभंग बुडविले होते कोरडे ग्रंथ रक्षिले बोधला भक्त प्रेमळदास त्याचे थोटे ताटास आणिले कनस रिते पेव भरोनी सायास कौतुक जनास दाखविले संतोबा पवाराच्या वचनी कासव झालासी चक्रपाणी भिवरे माझी पृष्ठी देऊनी यात्रा उतरोनी पार केली निंबराजाच्या खांद्यावरी मयूरकुंच ढाळीसी श्रीहरी दृष्टी देखोनी ते अवसरी नरनारी तटस्थ कासे गावचा पठाण विसोबा सराफ अडविला त्याने संकट जाणूनी जगज्जीवन वारिले ऋणतयाचे ऐसे तुझे भक्ता पार गणिता बुद्धीस न कळे पार सागराचे कल्लोळ कोठवर मोजिल नर विवेकी पृथ्वीवरील तरुवर निश्चिती त्याची कोठवर घ्यावी गणते तैशाच तुझ्या असंख्यात विभूती वर्णिता श्रुती कुंठित हे संताच्या मुखे करुणी कीर्तनी ऐकिले चक्रपाणी त्याचा विश्वास धरुणी मनी तुझे भजनी लागलो आता समर्थासी उचित ऐसे करावे माझे हित उपेक्षा करिसील निश्चित तरी हासतील संत तुझ लागी देवा तू ब्रह्मांड नायक तुझे रोमरंध्री सकळ लोक तू पुंडलिकास देऊनी भाक उभा सन्मुख तिष्ठसी ते रूप धरोनिया चित्ती तुझ आठवितो रुक्मिणीपती ऐसी ऐकोनिया विनंती करुणा चित्ती कानये मज वाटते रूप सवून ठाकोनी आता जाहलासी निर्गुण बनोनी ब्रिदाचा अभिमान सोडिला संपूर्ण एकाळी का माझे दोष दारुण भस्म न होती तुझिया स्मरणे म्हणून निष्ठूर करोनि मन दिधले टाकून मज लागी का निज भक्ती लाविली प्रीती ध्यानात गोविले श्रीपती म्हणून न ऐकसी माझी विनंती ऐसे चित्ती वाटतसे की ऐसे वाटते माझ्या मनात दुजले करे जाहली बहुत म्हणून निष्ठूर करोनी चित्त मज निश्चित उपेक्षिले यात्रा मिळाली अधोक्षजा की रावळी मांडली महापूजा तेथेच प्रेमा लागला तुझा विसर माझा पडला की संचित माझे ओखटे जाणोनी तुझला भय वाटे मग निष्ठूर करोनी मन मोठे येता वाटे परतलासी की डोळे झाकून कठीणपण सोडून देवपणाचा अभिमान म्हणून विनंती न ऐकोन दिधले टाकून मज लागी की कलीचे बळ दुर्धर जान म्हणून न करिसी माझे धावणे
की प्रेमळ भक्ताचे कोण कीर्तन तेथ बैसोन श्रवण करीसी तुझी कीर्ती अद्भुत झाली देवा म्हणून नायकसी माझा धावा की घडोन नाही आली सेवा म्हणून देवा मोकलिले की हा समय अमंगळ जाण म्हणून न करीसी माझे धावने की आडवी येऊनी माता रुक्मिणी तू ते धरून बैसविले की मी पतित साचार घडला सकळ दुराचार सांगता अपराधांचे विस्तार शिनेल फणीवर व्यर्थची अंतर साक्षी तू चैतन्य घन माझ्या कर्माची जानसी खूण आताची गुण दोष वारून भवबंधन निरसावे तुझिया नामा वाचून जर अन्य उपाय केले फार तरी हासती सकळ वैष्णव वीर म्हणते निर्धार यासी नाही कल्पतरू खाली बैसलो जान तेथे क्षुधित अन्नाविन तरी हा शब्द सुरतरू कारण जान संपूर्ण लाविती की धेनुचे पाडस पाय अजेच्या सडाशी चोखू जाय तरी ती म्हणती बुरठ गाय पंढरीराय जानसी तू त्रशा लागता चातकास त्याने मेघाची करावी आस तेवी संकट पडता आम्हास तुझ सायासे आळवावे बाळकासी क्षुधा लागता नेटे तेने मातेचे स्तनी घ्यावे झटे तेवी आम्हास पडता संकटे तेव्हा तुझी वाट पहावी ना तरी पाडस क्षुधित झाले वनी तेने सायासे धुंडावी हरणी तैसे संकटी चक्रपाणी तुझ लागून आळवावे की पतिव्रता इच्छी परमार्थ तरी आपुले पतीचे घ्यावे तीर्थ तेवी काम क्रोधादी पीडिता बहुत भजन निश्चित करावे गगनी नक्षत्रे आहेत बहुत परिचकोरासी तोषवी रोहिणी कांत तेवी आम्हा पतितांचे हित तुझ वीण निश्चित कोण करी बाळासी क्षुधा लागता मोठी तेव्हा कासव पाहे कृपादृष्टी तैशा परी जगजेठी मज हे संकटी रक्षावे जरी मी वाया गेलो येथ तरी हासे होईल पिशुनात आता आपणास होईल उचित तैसेच निश्चित करावे ब्रिदासी बोल लागेल तत्वता तैसे न करी पंढरीनाथा महिपती चरणी ठेवुनी माथा विनंती अनंत करीतसे स्वस्ती श्री पांडुरंग स्तोत्र नित्य पठती भाविक नर निश्चय देखोनी रुक्मिणीवर पूर्वी मनोरथ तयांचे इति श्री पांडुरंग स्तोत्र संपूर्ण।